ओके पहा माझ्या आपल्याला डायमेन्शन्स काढायचे होते इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सचे. कशाचे? इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. आणि पहा किती सोपे आहेत. आणि तुम्ही एकदम सिली मिस्टेक एक करून राहिले, ती आता झाली पण पुढे नका होऊ देऊ. त्याचं काम आपल्याला प्रत्येक ठिकाणी पडेल. जी मिस्टेक तुम्ही करून राहिले, पहा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सचे डायमेन्शन्स काढायचे किती सिंपल वेने काढता येतात पहा. आणि कुठलेही डायमेन्शन्स पार्ट न करता. मी असं म्हणणार नाही की कुठलं एखादं डायमेन्शन लक्षात ठेवा म्हणून. नो, फक्त तुम्हाला फॉर्म्युले बेसिक लक्षात ठेवायचे आहेत, ते डायमेन्शन्स तुम्हाला काढता येतील. लोड होऊ द्यायला. ओके, तर हे स्पेसिफिक हीटचे हा इथे काढत होतो इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सेस. पहा बोर्डवर लक्ष द्या. तर पहिला पॉईंट आपल्याकडे आहे, काय लिहायचा असतो आपल्याला? फॉर्म्युला. पण मी जे बोलत आहे ना त्याला तुम्ही यार केअरफुली आहे का? मी काय म्हटलं की रेजिस्टन्सचे रेजिस्टन्सचे डायमेन्शन, लक्ष इकडे जान्हवी लक्ष द्या. रेजिस्टन्सचे डायमेन्शन्स काढायचे आहे तर रेजिस्टन्सचाच फॉर्म्युला घेतला पाहिजे असं नाही आहे. रेजिस्टन्स कोणत्याही फॉर्म्युल्यामध्ये असेल ना तो चालेल, सिम्पलवाला थोडासा. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे V = IR. हा आहे ओम्स लॉ. त्याला आवाज द्या जरा. खुर्ची घेऊन जातो घरी, पण इकडे लक्ष द्या आता. तो V = काय असणार? IR. हा काय आहे? ओम्स लॉ. आपल्याला कसे डायमेन्शन काढायचे आहेत? आरचे. म्हणून आर बरोबर काय लिहिता येणार? V/I. आता केअरफुली पहा, तुम्ही इथे मिस्टेक करून राहिले, एकदम सिंपल मिस्टेक करून राहिले. मला सांगा, व्हीचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. व्ही बरोबर काय असते? W/Q. आणि मी काय बोललो तुमच्यासोबत की तुम्ही अपॉनची एकच लाईन ठेवा, 2-2 लाईन नका करू. काही जण चुका काय करतात ते मी सांगून राहिलो, इथे सांगतो, नंतर मी खोडून टाकणार आहे. काही जण काय करतात, या व्हीला काय लिहितात? W/Q आणि खाली लिहितात I. बरोबर आहे. काही जण असे लिहून राहिले W/Q/I, नंतर ते विचार करून असं नका करू. तर काय करायचं पहा, असं नका लिहू. लक्ष द्या, एकच लाईन असू द्या. व्हीला काय लिहायचं आहे? W/Q आणि हा I. याला कारण तुम्ही लिहू शकता इथे, सिन्स V = W/Q. आता बघा किती सिंपल झालं यार. R = वर्कला लिहायचं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. क्यूला काय लिहित असतो आपण? IT इंटू हा I. फोर्सला काय लिहा? मास इंटू ॲक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट. I 2 वेळा झाला, I² लिहा किंवा 2 वेळा लिहा, काही प्रॉब्लेम नाही. एवढं तर लिहिता येईल. इथपर्यंतच गडबड होऊन राहिली. काय लिहिलं? V = IR. R = V/I. व्हीला लक्ष द्या, इकडे द्या, इकडे लक्ष, इकडे. आणि व्हीला काय लिहिलं? W/Q. हा Q खाली आणि I पण खाली आहे, तो राहू द्या. ओके, याचं कारण तुम्हाला लिहायचं असेल तर इथे लिहू शकता की V = काय लिहिलं? W/Q. आणि Wला काय लिहायचं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. Qला काय लिहायचं? IT. Qला IT पाहिलं ना आपण अगोदरच्याच याच्यामध्ये पाहिलं. Qला मी एक काम करतो, ही स्टेप इथे लिहितो, मी इथे लिहितो सिन्स Q = IT. आता काय लिहायचं? R. फोर्सला काय लिहायचं? मास इंटू ॲक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन I²T. मला सांगा, कुठले डायमेन्शन पाठ करायचं काम पडलं का तुम्हाला? तुम्हाला फक्त फॉर्म्युले पाठ पाहिजे. कोणते? V = W/Q आणि Q = IT, जे अगदी सिंपल आहेत, आहे ना. आता यावरून लिहायचं तर आपल्याला युनिट. मी तुमच्या समजण्यासाठी ही स्टेप पुन्हा लिहितो इकडे. R बरोबर काय मिळालं तुम्हाला? MAS अपॉन I²T. यावरून लिहायचं युनिट. मला सांगा, Mचं युनिट? M मासचं युनिट kg. ॲक्सेलरेशनचं युनिट मीटर/सेकंड². काही जण परत अपॉन करतात, अपॉन नका करू इथे. डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर. करंटचं युनिट ॲम्पियर आणि त्याचा स्क्वेअर. आणि टाईमचं युनिट सेकंड. याला एकत्र करून लिहा. आता बघा, kg वरतं काय येणार? मीटर². खाली काय येणार? सेकंड³ आणि ॲम्पियर². मला वाटतं झालं आपलं काम. कामच झालं आपलं. आता काम झालं म्हणजे डायमेन्शन्स काढायचं. आपल्याला आरचे डायमेन्शन्स काढायचे होते. बघा बरं इकडे, किलोग्रॅम म्हणजे मास,
एकदा, मीटर म्हणजे लेंथ दोनदा, सेकंड म्हणजे टाईम -3, करंट ॲम्पियर म्हणजे करंट खाली 2 आहे, वर लिहिला तर -2. यापेक्षा सोपी मेथड नाही आहे कुठली इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सचे डायमेन्शन्स काढायची. आणि जी बुकमधली मेथड आहे ते काय म्हणतात, आपको पता है वर्क के डायमेन्शन, वर्क घेतच नाही ते, आपको पता है पोटेन्शियलचे डायमेन्शन. किसको पता है? आहेत का पाठ तुमच्या? माझ्या तर नाही आहे ना. हे डायमेन्शन असे पाठ करायची गरज नाही, फॉर्म्युले पाठ आहेत. उलट त्यानिमित्तानं आपले फॉर्म्युले पाठ होऊन जातात, डायमेन्शनही निघून जातात. ओके, राईट डाऊन. चला घ्या लिहून. केले? कोणाकोणाला करता आले बरोबर हातवर करा. आणि आता फक्त एक डायमेन्शन्स तुम्ही काढाल. 12 नंबर इंटेन्सिटीचा फॉर्म्युला असतो F/Q. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला F/Q. काढा. किती नंबर? लिहा इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आता हा कसा आला हे सांगितलं असतं, पण याला मी उद्या सांगेल. तर फॉर्म्युला लिहा F/Q. इंटेन्सिटी ईने दाखवतात, E = F/Q. जमेल आता? एफला काय लिहायचं? एफला काय लिहायचं? MA. आणि क्यूला काय लिहायचं? भेटले डायमेन्शन, युनिट लिहिलं की. चला करा. लिहा फटाफट. एफला लिहा MA, क्यूला लिहा IT, युनिट लिहा आणि पटकन डायमेन्शन लिहा. इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. तुमचे जे मित्र बाहेर असतील ना, त्यांना जरा आपला व्हिडिओ शेअर करा, है ना. आणि त्यांचे डायमेन्शन काढण्याची मेथड पहा, ते काहीतरी पाठ करूनच काढतील. तर युनिट काय होणार मग? kg मीटर अपॉन सेकंड क्यूब ॲम्पियर. आणि झाले डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. किलोग्रॅम म्हणजे मास एकदा, मीटर म्हणजे लेंथ एकदा, सेकंड म्हणजे टाईम -3, करंटसाठी I -1. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओके. खरंच हे जे आपले डायमेन्शनचे व्हिडिओज आहेत ना, तर ते तुम्ही थोडे शेअर करा. तुमचे जे मित्र अकोल्याला, नांदेडला, कोट्याला गेले असतील त्यांना सोपे वाटतील, त्यांना हे त्यांना जे शिकले त्याच्यापेक्षा. चला, थँक्यू व्हेरी मच. रेकॉर्डिंग बंद करा.